चला मी काय करते माहिती आहे का, आपल्या कलिंगडाला पाणी सुरू आहे. काही काही जाग्यावर पाणी पडणं झालंय, म्हणून या काटपी नाही का, काटापिण्यानं आपल्याला त्या तिथं होल पाडायचे, तर होल पाडायचे. हे इथं पण पाणी पडणं झालं, म्हणून इथं काय करायचं माहिती आहे का, काटपिण्यानं आपल्याला हे कलिंगड आहे का, जे छोटं कलिंगड तुम्हाला दिसतं का, हे कलिंगड हे कलिंगड पोसत नाही, म्हणजे याला पाणी पडत नसल्यामुळे. तर हे इथं साईडलाच मी काय करते, इथं छिद्र पाडते. इथं काटपिण्यानं छिद्र पाडून म्हणजे काय होतं माहिती आहे का, याला पाणी जातं. हे असं छिद्र पाडलं ना, हे याला पाणी जाते. हे छिद्र पाणी चालू केले हे म्हणजे इथं काय होते, याला पाणी पडतंय. हे दिसतं का तुम्हाला, इथं पाणी पडतंय म्हणजे ऊन पडलं ना भरपूर, त्यामुळे आपल्या कलिंगडाला जरा पाणी कमी पडायला, म्हणजे उन्हामुळं ते मोटर चलन झाली. म्हणून म्हटलं झाडं सुकायला लागले दिसले की मी काटपिन आणि ही काटपिन घेऊन छिद्र पाडायचे त्या याला ठिबकला. इथं पण पाणी पडणं झालंय. इथं पण बिलकुल पाणी पडणं. हे इथं पण कोरडं फट आहे, पूर्ण कोरडं फट माती आहे बघ ही, आणि झाड पण सुकून चाललंय कलिंगडाचं. तर इथं पण मी काय करते, काटपिनानं छिद्र होल पाडते. ते होल पाडते. कसं होल पाडते ते बघा. हे असा होल पाडावं लागते. पाणी असं उडायला. हे असा होल पाडावं लागते, म्हणजे पाणी इथं बरोबर याला पडते पाणी आपल्या याला झाडाला. एखाद्या याचं झाड आहे का कलिंगडचं, त्या कलिंगड झाडाला भरपूर पाणी पडते. चला अजून पुढं पाहूया आपण. हे खूप पाय पळाले. तुम्हाला तर माहिती आहे कलिंगडामध्ये चप्पल घालायला जमत नाही म्हणून. हे कलिंगड कसे वाटायलेत तुम्हाला. हे कलिंगड पण किती छान दिसायलेत. हे कलिंगड उन्हाचे पाणी किती सुंदर दिसायले कलिंगड. हे खूपच छान दिसायले कलिंगड. आता मी अजून चेक करते कुठं पाणी पडायलंय कुठं नाही. चला तर मी पण मधामध्ये चालले, मी प्लॉटमध्ये साईडनं चालले. पाय पण पळायले तर खूप, कारण की खूप ऊन पडले ना, त्यामुळे. जिथे पाणी पडलं नाही का ठिबकद्वारे, तिथं हे काटापिनीनं छिद्र पाडून म्हणजे पाणी जास्त पडते, म्हणजे कलिंगड जास्त मोठं होतंय. त्याला जास्त पाणी पोचलं ना, कलिंगड मोठं होतंय. तर अजून बघ पुढं जाते मी. चला बघते ना एकदा पुढं, म्हणजे पाणी कुठं पडायलं कुठं नाही फिरावं लागतं. हे कलिंगड कसे दिसायलेत. उन्हाचे ऊन पडले असते. किती मस्त वाटायलेत कलिंगड. दिसतात का तुम्हाला, दिसायलेत तुम्हाला कलिंगड. किती छान छान वाटायलेत कलिंगड. पाल्याच्या आड लपलेले असतात ना, त्यामुळे दिसत नाही. तर आता पाणी अजून बघते मी कुठं पडायलंय कुठं नाही पाणी पडायलंय. अजून पुढं इथे पडायला पाणी, म्हणजे कशामुळं माहिती आहे का, हे ते होल आहे का, होल जे पाणी होतं ना सुरू, ते खतामुळं ते होलाला पाणी. हे इथं पण किती सुकून गेले. इथे पण किती सुकून गेलेत वेल. दिसतात का तुम्हाला सुकलेले. हे पूर्ण आपले कलिंगड उघडे पडलेत. हे ना पूर्ण वेल सुकून गेलेत. तुम्हाला दिसतात का. हे कलिंगडाचे वेल सुकून गेलेत, कारण की याला पाणी कमी पडलंय. आणि कलिंगड पण कसे लाल, कलिंगड पण कसे सुकून गेलेत कलिंगड. हे खूपच कलिंगड खराब पण झाले. तर चला मी अजून एकदा बघते कुठं पाणी पडायला कुठं पाणी पडलं, तर तुम्हाला पण दाखवते. कलिंगड कसे खूपच दाट लागले कलिंगड. आपल्याला माल पण भरपूर लागलाय, पण याला खूप जपावं लागतं माहिती आहे का. याला खूप जपावं लागतंय, रात्र दिवस कष्ट करावं लागतं त्याला, तेव्हा कलिंगड दिसतंय. हे आपल्या कलिंगडचा एक नंबरचा प्लॉट आहे. इथे गवत पण खूप झालं. इथे गवत पण खूप मोठं झालं. इथे गवत पण एका दिवशी बायका लावून गवत उपटून घ्यायचं आहे आपल्याला. तर अजून एका जागा कुठेतरी पाणी पडं ना. हे तुम्हाला तुम्हाला म्हटलं नव्हतं की मी आळी लागली आपल्या कलिंगडाला म्हणून. हे किती आळीनं कलिंगड खाल्लं. हे तुम्हाला दिसतं का, मी आळी दे. हे जे आहे का, हे बघ, हे जे पांढरा धबा दिसतं का तुम्हाला, पांढरा, हे पूर्ण आळीनं कलिंगड खाल्लंय. दिसतं का तुम्हाला, झूम करून दाखवते मी तुम्हाला. हे पूर्ण गोलीत का आहे का, हे पूर्ण आळीनं खाल्लंय. म्हणजे मार्केट डाऊन होतंय, म्हणजे हे काही कलिंगड मार्केटला घेत नाही. तर व्यापारी लोक पुढचे आहेत का, आळीने जे कलिंगड खाल्लं का ते म्हणजे व्यापारी घेत नाही कलिंगड. हे पाल्याच्या आड लपलेत कलिंगड आपले. पाल्याच्या आड लपलेत कलिंगड. अजून पण आपल्याला तिकडं पण जायचंय, भरपूर लांब जायचंय. चेक करायचं एकदा आपल्याला कुठे पाणी पडायलंय कुठे पाणी नाही पडायलंय म्हणून चेक करायचं एकदा. म्हणजे पाणी एकदा चेक केलं ना, भरपूर पडते ना पाणी. तिथे एकदा पण पाणी पडणं झालं, इथं पण पाणी पडणं. मला इथं पण छिद्र पाडते, काटापिनीने छिद्र पाडते मी. ही काटपिनं आणली ना यासोबत, ही काटपिण्यानं होल पाडायचं इथं. कसं तुम्हाला दाखवते मी कसं पाणी पडतं. हे मोबाईलवरच आले पाणी. हे असं पाणी पडतंय. हे असं पाणी पडतंय.
म्हणजे याला भरपूर पाणी, आता फुल पाणी जाते आपल्या कलिंगडाला. हे कलिंगडावरच पडायला पाणी. मी काय करते, त्याच्या पन्नी झाकून ठेवते कॅरेबॅग, म्हणजे पाणी काय होईल इथं, म्हणजे कलिंगडाच्या झाडाला पाणी, वेलाला पाणी पडत. हे पा इथं पण छोटंसं कलिंगड लागलं. हे याला पाणी किती सुंदर दिसायलं, पण याला पाणी पडणं झाले. याला माहिती आहे का, पूर्ण आपलं जे ठिबक आहे का, ठिबक लॉक झाले. लॉक झाल्यामुळं आता याला उद्याच्याला खत सोडायचं आहे, म्हणजे पुन्हा ते जे लॉक झालं का ते बरोबर होते. खूप ऊन लागायला. हे पहा, हे पूर्ण प्लॉट आपला 1 नंबरचा आहे. हे पूर्ण प्लॉट जे आहे का आपलं, हे 1 नंबरचा प्लॉट आहे. इथे कलिंगडची साईज पण 2 किलोची झाली. 2 किलोची साईज झाली आपल्याला. आता हे मार्केटला पण द्यायला आले, पण सध्या द्यायचं नाही, कारण की खूपच भाव आहे का, भाव कमी झाला आहे, म्हणजे रेट कमी झाला आहे त्यामुळं.